नमस्कार मित्रांनो. ही कथा मला माझ्या एका मित्राने सांगितली होती. ही गोष्ट त्यांच्या गावामध्ये घडलेली एक खरीखुरी घटना आहे. नंदू आणि रघु नावाचे दोन मित्र असतात. लहानपणापासूनच ते एकमेकांच्या सोबत वाढलेले होते आणि आता जसं जसं ते तरुण झाले होते त्यावेळी त्यांना पैसा कमवायची चटक लागली होती. सुरुवातीला त्यांना वाटत होतं की कष्ट करून आपल्याला भरपूर पैसा मिळेल म्हणून ते भरपूर काम करायचे. पण एवढं काम करून सुद्धा एखाद्या मजुराला किती पैसे मिळणार आहेत आणि त्या पैशांमध्ये रघुचं आणि नंदूचं समाधान होत नव्हतं. त्यांना एकदम मोठं व्हायचं होतं, श्रीमंत व्हायचं होतं, ते पण एकदम कमीत कमी वेळात. आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. आणि जसं जसं त्यांना कळलं की कष्टाने आपण कमी दिवसामध्ये श्रीमंत होऊ शकणार नाही, त्यावेळी त्यांनी पैसे कमावण्यासाठी काहीही करायची तयारी दाखवली. आणि ते आता रात्रीचं छोट्या मोठ्या चोऱ्या, खड्यातलं धान्य चोरून नेणे अशी बरीचशी कामं करायला लागली. आणि त्यातून त्यांना बराचसा अतिरिक्त पैसा पण मिळायला लागला. त्यातल्या त्यात रघु पैशाच्या बाबतीत खूपच लालची होता आणि रघुच नंदूला नवीन नवीन कल्पना सुचवायचा. नंदूचा पण नाईलाज व्हायचा. रघु जवळचा मित्र असल्यामुळं नंदू पण रघुच्या त्या प्लॅनमध्ये लगेच सहभागी व्हायचा. आता एक दिवशी रघु आणि नंदू असेच दिवसभर कामावर असताना त्यांच्या अशाच चर्चा चाललेल्या होत्या. त्यावेळी रघु नंदूला म्हणाला, नंदू, मला एक भन्नाट माहिती समजली ज्याद्वारे आपण एवढे श्रीमंत होऊ शकतो की बास. तसं नंदू त्याला काय प्लॅन आहे असं विचारायला लागला. तसं त्यानं त्याला हातानेच गप्प राहायचा इशारा केला आणि संध्याकाळी सांगतो असं सांगितलं. संध्याकाळी नेहमीप्रमाणे जेवण वगैरे झाल्यानंतर ते गावातल्या महादेवाच्या मंदिरामध्ये एकमेकांना भेटले. त्यावेळी जवळजवळ सगळा गाव झोपलेला होता. आता रघु नंदूला सांगायला लागला की आपल्याला भरपूर पैसा मिळवायसाठी एक गोष्ट करावी लागेल. ही गोष्ट थोडीशी रिस्की आहे, पण यामध्ये आपल्याला एवढा पैसा मिळेल की आपल्याला आयुष्यभर पुन्हा काहीच करायची गरज पडणार नाही. बोल, तू तयार आहेस का? नंदूने थोडासा विचार केला आणि नंदू म्हणाला, नको रे बाबा, जास्त रिस्की असेल तर राहू दे, आपलं जे चाललंय ते एकदम व्यवस्थित आहे. तसं रघु म्हणाला, अरे आयुष्यभर हे करत बसण्यापेक्षा एकदा संपत्ती कमवायची आणि पुन्हा निवांत गाद्या गिरद्यांवर लोळत बसायचं. आता रघुने असं आमिष दाखवल्यानंतर नंदूला पण रघुच्या म्हणण्यामध्ये थोडंसं तथ्य वाटायला लागलं आणि तो म्हणाला, ठीक आहे, पण मला सांग तरी नेमकं काय करायचं आहे. तसं रघु म्हणाला, माझ्यावर विश्वास आहे ना, फक्त माझ्यासोबत चल. तसं नंदू त्याच्यासोबत जायला तयार झाला. रघु आणि नंदू आता रात्रीचेच गावाबाहेरच्या दिशेने चालायला लागले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर मोठमोठे डोंगर लागत होते आणि त्या डोंगरावर बरीचशी झाडं असायची. गावाबाहेरच्या रस्त्याने थोडं पुढे गेल्यानंतर रघुने इकडे तिकडे बघितलं आणि तो उजव्या बाजूने जाणाऱ्या एका पाऊल वाटेने डोंगराकडे वळला. नंदू पण त्याच्या मागोमाग वळला. रघु आता हळूहळू चालत डोंगर चढत चढत वर चालला. बरंचसं अंतर वर चढून गेल्यानंतर त्या पाऊल वाटेच्या बाजूला असणारी झाडी बरीचशी दाट झाली होती. रस्त्यात येणारी झाडं झुडपं हाताने बाजूला सारत सारत दोघे पण रस्त्याने पुढे पुढे चाललेले होते. आणि बरंचसं पुढे गेल्यानंतर त्यांना एक छोटंसं घर दिसलं. त्या घराच्या बाजूला संपूर्णपणे अंधार होता, पण त्या घराच्या बाहेरच्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीच्या प्रकाशामध्ये नंदू आणि रघुला त्या घराची बाहेरची बाजू थोडीशी पण अस्पष्ट दिसली. ते घर एकदम जुन्या पद्धतीचं आणि पडकं होतं. जेमतेम 2 खोल्या असाव्या एवढंच होतं. घराच्या बाहेरच्या बाजूच्या भिंतीवर वेगवेगळी चिन्ह कोरलेली होती आणि तसलीच चिन्ह दरवाजावर पण कोरलेली होती. तसं रघु म्हणाला, इथं एक मांत्रिक राहतो आणि तो मांत्रिक आपल्याला गुप्त खजिन्याबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्या गावाच्या आजूबाजूला कुठंतरी गुप्त खजिना आहे, पण त्याची जागा कोणाला माहीत नाही. जर आपल्याला ही जागा जर माहिती पडली तर आपल्या एवढं श्रीमंत आपल्या तालुक्यात कुणी नसणार आहे. आता नंदूला लक्षात आलं होतं की रघुच्या डोक्यामध्ये काय चाललं. रघु आता त्या घराच्या दिशेने पुढं पुढं निघालेला पण होता. नंदू त्याच्या मागं मागं चालला.
2च मिनिटात रघु त्या घराजवळ पोचला. इकडं तिकडं बघितलं, कुणीच नव्हतं. हे बघून खात्री झाल्यानंतर रघु त्या घराच्या चौकटीतून आत गेला. घराची चौकट पण एकदम छोटी होती, त्यामुळे रघु आणि नंदूला त्या चौकटीतून वाकूनच आत जावं लागलं. जसे ते आतमध्ये गेले तसं आतमध्ये त्यांना डाव्या साईडच्या खोलीमध्ये काहीतरी मंत्र पुटपुटलेला आवाज येत होता आणि त्याच खोलीमध्ये त्यांना थोडासा प्रकाश पण दिसला. उजव्या बाजूची खोली पूर्णपणे बंदच होती, त्यामुळे ते झटकन डाव्या बाजूला वळले आणि ते त्या प्रकाशाच्या दिशेने पुढे गेले. आणि त्या खोलीमध्ये गेले तसं त्यांना समोर एक माणूस त्या खोलीच्या मध्यभागी बसलेला दिसला. त्या माणसाचं वय साधारण 50च्या आसपास असावं. दाढी आणि केस भरपूर वाढलेले होते. अंगावर काळे कपडे होते. हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे गुंडाळलेले होते. गळ्यामध्ये वेगवेगळ्या कसल्या तरी माळा घातलेल्या होत्या. आता रघु आणि नंदूची नजर त्याच्या आजूबाजूला गेली तर त्याच्या आजूबाजूला जे सामान होतं ते एकदमच विचित्र होतं. त्याच्या उजव्या मांडीजवळ एक मानवी कवटी होती आणि त्या कवटीच्या बाजूला 3-4 हाडं पण पडलेली होती. आणि त्या खोलीच्या भिंतीच्या आतल्या बाजूंना सुद्धा बरीचशी चिन्ह आणि बरेचसे मंत्र कोरलेले होते. भिंतीवर वेगवेगळ्या राक्षसांची चित्र कोरलेली होती. आणि नंदू आणि रघु आलेलं त्या माणसाला कसं कळलं काय माहिती. अचानक त्याच्या तोंडातला मंत्रोपचार थांबला आणि त्याने झटकन डोळे उघडले आणि डोळ्यानेच रघुला त्याच्या पुढं पेटवलेल्या आहुतीच्या बाजूला बसायला सांगितलं. तसं रघु आणि नंदू घाबरतच त्या आहुतीच्या बाजूला बसले. तो मांत्रिक रघुकडे बघून विचारायला लागला, काय काम आहे? तसं रघुने नंदूकडे बघितलं आणि तो घाबरतच त्या मांत्रिकाला विचारायला लागला, बरेच दिवस झाले आम्ही कष्ट करतोय, पण आम्हाला म्हणावं असं यश येत नाही. आणि आम्हाला असं पण कळलंय की आमच्या गावामध्ये कुठंतरी गुप्त खजिना आहे. तुम्ही आम्हाला सांगू शकताय का की तो गुप्त खजिना कुठं आहे? जर तुम्ही मला तो गुप्त खजिना कुठं आहे ते सांगितलं तर मी तुम्हाला त्यातला चतकोर हिस्सा पण आणून देईन. असं रघुने त्या मांत्रिकाला आमिष पण दाखवलं. तसं तो मांत्रिक गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, मला काहीही नको, माझ्यासाठी जे आहे ते भरपूर आहे आणि तुला जर गुप्त खजिना पाहिजे असेल तर तो तुला मिळेल पण. यासाठी तुम्हाला एक विशेष पूजा करावी लागेल आणि ही विशेष पूजा करून जी खजिना शोधून देणारी पिशाचिनी आहे तिला प्रसन्न करून घ्यावं लागेल आणि तीच तुम्हाला तो खजिना दाखवू शकते. पण त्या पिशाचिनीला हाताळणं खूपच अवघड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी जे सांगतोय त्यातला एक शब्द ना शब्द पाळावा लागेल आणि यात जर तुम्ही थोडी जरी चूक केली तर हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण खूपच घातक ठरू शकतं. तुम्ही नीट विचार करा आणि मला सांगा. तसं रघु नंदूकडे बघायला लागला. नंदू थोडासा घाबरलेलाच होता आणि तो रघुला सारखं म्हणत होता की चल आपण इथून जाऊया, नको आपल्याला असलं काही. पण रघु मात्र त्याच्या म्हणण्यावर ठाम होता आणि त्याने नंदूला कसं तरी तयार केलं आणि रघु पुन्हा म्हणाला, आम्ही तयार आहे. तसं तो मांत्रिक उठून आता त्या पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करायला लागला आणि जी त्या घरातल्या डाव्या साईडची खोली होती त्या खोलीमध्ये गेला आणि त्या खोलीमध्ये जाऊन त्यानं बरंचसं पूजेचं साहित्य आणलं. आता त्या मांत्रिकानं ते सगळं सामान व्यवस्थित मांडलं आणि त्या पूजेला सुरुवात केली. तो आपल्या तोंडाने वेगवेगळे आणि विचित्र मंत्र म्हणायला लागला होता आणि हळूहळू ते सगळं साहित्य त्या आहुतीमध्ये टाकायला लागलं होतं. आणि जसं जसं त्याची पूजा पुढं जाईल तसं आजूबाजूचं वातावरण विचित्र व्हायला लागलं होतं. आणि अचानक त्या खोलीमध्ये त्या तिघांव्यतिरिक्त कुणीतरी आल्याचा भास आता रघुला आणि नंदूला पण व्हायला लागला होता. कारण एक विचित्र सावलीसारखी आकृती प्रत्येक कोपऱ्यातून इकडं तिकडं पळायला लागली होती. ते नेमकं काय होतं हे रघु आणि नंदूला कळत नव्हतं, पण ती आकृती बघून मात्र दोघेजण चांगलेच घाबरले. नंदूची तर हातपाय लटलट कापायला लागले. ती सावलीसारखी आकृती आता रूमच्या एका कोपऱ्यामध्ये उभी होती. तो मांत्रिक तो कोंबडा घेऊन त्या आकृतीच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या हातात एक मोठा सुरा घेतला आणि त्या कोंबड्याच्या मानेवरून फिरवलं. तसं रक्ताच्या चिळकांड्या उडल्या आणि त्या सावलीसारख्या आकृतीने तो कोंबडा हिसकावून घेतला आणि ती त्या कोपऱ्यामध्येच बसून
त्या कोंबड्यावर ताव मारायला लागली. खूपच विचित्र आणि भयानक होतं ते. एक 5च मिनिटामध्ये ती आकृती पुन्हा उभी राहिली आणि त्या आकृतीच्या तोंडातून एक वेगळाच विचित्र आवाज यायला लागला. तो आवाज अजिबात स्पष्ट नव्हता. काहीतरी कुजबुजल्यासारखा किंवा फुसफुसल्यासारखा होता. ती फुसफुस रघु आणि नंदूला कळत नव्हती, मात्र त्या मांत्रिकाला ते एकदम स्पष्ट कळत होतं. आणि तो मांत्रिक पुन्हा रघु आणि नंदूकडे बघून म्हणाला, ती तुम्हाला गुप्त खजिना शोधून देईल, पण त्या बदल्यात तिची एक मागणी आहे. तसं रघु आणि नंदूने विचारलं की काय मागणी आहे. तसं तो मांत्रिक त्यांच्याकडे बघून मिश्किलपणे हसत म्हणाला, हे जे प्रेत तुम्ही समोर बघताय ते एका कुवाऱ्या मुलीचं आहे. म्हणजे तिचा लग्नाच्या आधीच मृत्यू झालेला आहे आणि ती आता एक प्रेत आत्मा आहे. ही आता तुम्हाला ज्यावेळी खजिना मिळवून देईल त्यावेळी ती तुम्हाला 1 वर्षाचा टाईम देणार आहे आणि या 1 वर्षाच्या आत तुम्हाला तिला एका कुवाऱ्या मुलीचे शरीर मिळवून द्यायचं आहे, ज्या शरीरामध्ये ही प्रवेश करेल. तुम्ही कुठल्याही एका लग्न न झालेल्या कुवाऱ्या मुलीची निवड करा आणि तिला हिच्या स्वाधीन करा. बस एवढंच तुम्हाला करायचं. आता ही गोष्ट तशी खूपच अवघड होती. नंदूला तर हे अशक्यच वाटत होतं. पण रघु मात्र गुप्त खजिन्याच्या लालसेपोटी लगेच हो म्हणाला. तसं त्या मांत्रिकानं शेवटचे काही मंत्र पुटपुटले आणि आपल्या हातामध्ये एक छोटंसं मडकं घेतलं आणि बघता बघता ती आकृती त्या मडक्यामध्ये जाऊन बसली. त्या मांत्रिकाने पुन्हा त्या मडक्याचं तोंड एका लाल फडक्याने बांधून बंद केलं आणि ते मडकं त्याने अलगदपणे आणून रघुच्या हातामध्ये दिलं आणि ते मडकं रघुच्या हातामध्ये देताना त्या मांत्रिकानं रघुला बजावून सांगितलं की हे भांड अजिबात आत्ता उघडायचं नाही. ज्यावेळी तुला गुप्त खजिना शोधायचा आहे त्याच वेळी फक्त तू या मडक्याचं झाकण काढायचं. ती तुला लगेचच त्या गुप्त खजिन्याची जागा दाखवेल आणि तुझं काम झालं की ती पुन्हा त्या मडक्यामध्ये जाऊन बसेल. पण लक्षात ठेव, ती पुन्हा त्या मडक्यामध्ये बसली की पुन्हा तुला त्या मडक्याचं झाकण चांगलं बंद करायचं आहे. जर पुन्हा ती त्या मडक्यातून बाहेर आली तर पुन्हा ती माझ्यासुद्धा कंट्रोलच्या बाहेर जाईल आणि तुझ्या आणि माझ्या जीवाला सुद्धा धोका होईल. ही गोष्ट लक्षात ठेव. ही सगळी माहिती सांगितल्यानंतर त्या मांत्रिकानं रघुला आणि नंदूला जायला सांगितलं. रघुने ते मडकं हातामध्ये घेतलं आणि तो नंदूला घेऊन त्या घरातून बाहेर पडला आणि तो हळूहळू उतरत गावाच्या दिशेने खाली यायला लागला. आणि तो डोंगर उतरून जसा खाली आला तसं रघु नंदूला म्हणाला की मला आता दम धरवत नाही, आपण आजच खजिन्याचा शोध घेऊ. तसं नंदू म्हणाला, अरे आता खूप उशीर झालाय. तसं रघु म्हणाला, तुला मान्य असेल तर थांब, नाहीतर तू निघून जा. त्याच्यामुळं नंदूनं पण आता तिथंच थांबायचा निर्णय घेतला. तसे रघु आणि नंदू एका झाडाखाली गेले. ते एक पिंपळाचं मोठं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन रघुनं ते मडकं खाली ठेवलं आणि हळूहळू तो त्या मडक्यावरचं लाल कापड सोडायला लागला. आणि जसं त्यानं ते लाल कापड सोडलं तसं त्या मडक्यातून ती विचित्र आकृती पुन्हा एकदा बाहेर आली आणि ती हवेमध्ये तरंगायला लागली आणि हळूहळू ती एका दिशेने पुढं पुढं पण चालली. तसं रघु आणि नंदू पण त्या आकृतीच्या मागं चालले, कारण ती आकृती त्या दोघांना गुप्त खजिन्याची जागा दाखवणार होती. ती आकृती आता हळूहळू चालत त्या डोंगराच्या बाजूने असणाऱ्या गावाबाहेरच्या पठाराकडे चालली होती. आणि त्या विस्तीर्ण पठारावर गेल्यानंतर एक ठिकाणी ती आकृती तशीच हवेमध्ये थांबली आणि हवेमध्येच गोल गोल गिरट्या मारायला लागली. म्हणजे ती आता इशारा करत होती की याच ठिकाणी गुप्त खजिना आहे. त्यानंतर ती आकृती पुन्हा एकदा रघुच्या हातामध्ये असलेल्या त्या मडक्यामध्ये जाऊन बसली आणि रघुने लगबगीनं त्या मडक्याभोवती ते लाल कापड गुंडाळून ठेवलं. पुन्हा रघु नंदूला म्हणाला की या ठिकाणी एक मोठा दगड ठेव, म्हणजे आपल्याला उद्या ही जागा लगेच सापडेल. तसं नंदूने एक मोठा दगड खुणेसाठी आणून त्या पठारावरच्या त्या जागेवर ठेवला. पुन्हा ते दोघेजण ते मडकं घेऊन त्या पिंपळाच्या झाडाकडे आले आणि आता नंदू रघुला म्हणाला की आपलं काम तर झालंय, हे मडकं आपण त्या मांत्रिकाला देऊन येऊ. तसं रघु म्हणाला, आता हे मडकं आपण त्या मांत्रिकाला द्यायचं नाही, कारण आपण हे मडकं त्या मांत्रिकाला दिलं तर 1 वर्षानंतर आपल्याला एखाद्या कुवाऱ्या मुलीला या पिशाच्याच्या स्वाधीन करावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण या पिशाच्याला इथंच कुठंतरी पुरून टाकू, म्हणजे ते कधीच बाहेर येणार नाही.
तसं नंदूला पण रघुचं म्हणणं थोडंसं पटलं. त्याने त्या पिंपळीच्या मोठ्या झाडाखाली एक मोठा खड्डा खणला आणि त्यामध्ये ते मडकं ठेवलं आणि तो खड्डा पुन्हा मुजवून टाकला आणि पुन्हा ते दोघेजण आपल्या घराकडे गेले. कसं तरी रात्र सरली आणि दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळची जेवणं वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेला दोघंजण महादेवाच्या मंदिरामध्ये गोळा झाले. आज येताना त्यांनी आपल्यासोबत कुदळ, खोऱ्या, पाट्या असं बरंचसं सामान आणलेलं होतं. संध्याकाळी 11-11:30 वाजता दोघेजण सगळं सामान घेऊन त्या गावाच्या बाजूच्या माळाकडे निघाले. 15-20 मिनिटातच ते त्या माळावर पोचले. रात्री खून केलेला दगड पण तिथंच होता आणि कुदळ घेऊन त्यांनी त्या जागेवर खोदकाम करायला सुरुवात केली. बरंचसं खोदकाम केल्यानंतर अचानक रघुच्या कुदळीला काहीतरी लागलं. तो एखाद्या भांड्यासारखा आवाज होता. तसं रघुने आणि नंदूने त्याच ठिकाणची माती खोऱ्याने बाजूला काढली आणि काय आश्चर्य, त्यांना त्या ठिकाणी एक हंडा मिळाला. दोघांनी अथक प्रयत्न करून तो हंडा त्या खड्ड्यातून बाहेर काढला आणि त्यांनी त्या हंड्यावरचं झाकण बाजूला काढून आतमध्ये बघितलं तर आतमध्ये होते सगळे पुरातन काळातले दागिने. त्यांना खरंच गुप्त खजिना सापडला होता. रघु आणि नंदू आनंदाने नाचायला लागले. आता तिथून पुढं बरेच दिवस नंदू आणि रघु त्या पठारावर यायचे आणि खोदकाम करायचे. पण एक महिन्याभराचं खोदकाम केल्यानंतर त्यांना तब्बल 8 खजिन्याचे हंडे सापडले आणि रघु आणि नंदूचं आयुष्य या खजिन्यामुळे पूर्णपणे बदलून गेलेलं होतं. त्यांच्याजवळ हळूहळू एवढा पैसा झाला की आता रघुने गावामध्येच 30-35 एकर जमीन घेतली. नंदूला आता गावामध्ये राहायची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आता त्याच्या हिश्श्याचे 4 हंडे घेतले आणि तो आता शहरामध्ये जाऊन स्थायिक झाला होता. शहरामध्ये त्याने त्या पैशाच्या जोरावर एक छोटासा बिझनेस पण चालू केला होता. बघत बघत 5 वर्ष कशी निघून गेली हे दोघांना पण कळलं नाही आणि अचानक रघु आणि नंदूच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली. सगळ्यात आधी नंदूची मुलगी खूपच वेड्यासारखी वागायला लागली. नंदूने शहरातले मोठमोठे दवाखाने पालथे घातले, पण त्याच्या मुलीला कसलाच फरक पडत नव्हता. त्यामुळे एक दिवशी अचानक नंदूने रघुला फोन केला आणि रघुला विचारलं की गावाकडे तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? तसं रघु म्हणाला, माझी पण मुलगी आता खूप आजारी असते. मी पण तिला बऱ्याच ठिकाणी दवाखान्यात घेऊन गेलो, पण तिला कसलाच फरक पडत नाही आहे. तसं नंदूच्या काहीतरी लक्षात आलं आणि तो रघुला म्हणाला, तू त्या पिंपळाजवळ जाऊन एकदा चेक कर ना. तसं रघुच्या पण लक्षात आलं की नंदूला काय म्हणायचं आहे ते. रघु दुसऱ्याच दिवशी त्या पिंपळाच्या झाडाकडे गेला आणि तिथं बघतोय तर काय, त्या ठिकाणी ते पिंपळाचं झाड नव्हतंच. कुठल्या तरी गावाबाहेरच्या माणसाने ती जागा विकत घेतली होती आणि त्या ठिकाणी त्याने एक मोठं घर बांधलेलं होतं. तसं रघुने आपल्या डोक्याला हातच लावला. पण रघुला एवढी गोष्ट मात्र कळली होती, त्या मडक्यामध्ये असणारी पिशाचिनी ही आता बाहेर आलेली आहे आणि तिच्याच प्रभावामुळं आपल्या मुलीला आणि नंदूच्या मुलीला पण त्रास व्हायला लागलेला आहे. आता यातून काय उपाय काढावा हे रघुला कळत नव्हतं आणि त्याच्या डोक्यात अचानक त्या मांत्रिकाचं नाव आलं आणि तो रात्रीच त्या मांत्रिकाकडे जाणार होता. तेवढ्याच संध्याकाळीच खबर आली की त्या गावाबाहेरच्या डोंगरावरचा मांत्रिक अचानक मेला. आता मात्र रघुचे हातपाय थरथर कापायला लागले. हे सगळं एकदम विचित्र आणि अघटित घटायला लागलं होतं. त्या पिशाचिनीनं पहिला बळी त्या मांत्रिकाचा घेतलेला होता. रघु एकदम घाबरून गेलेला होता. नंदूची पण तीच अवस्था झाली होती आणि बघता बघता एका महिन्यामध्येच रघुचा आणि नंदूचा पण एकदम गूढ पद्धतीने मृत्यू झाला आणि त्यांच्या तरुण मुली आज पण त्या पिशाचिनीच्या प्रभावाखाली असल्यामुळं